आजकाल कुणीही उठतं आणि स्वतःला मनी माइंडसेट कोच असा एक टॅग देऊन टाकतं. याच्यावरती तुमचं काय मत आहे? कारण याच्यामुळे काय होतंय, याच्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि त्यांना वाटतं, की मग विश्वास ठेवायचा तरी कोणावरती ठेवायचा? प्रत्येक क्षेत्रात आता हाईप क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय, हं, की बरोबर. आम्ही कसे ग्रेट. ठीक आहे. प्रत्येकाची आपापली एनर्जी असते. परंतु पैसा अट्रॅक्ट करणं हं, हे शिकावं लागतं. हं, कारण लहानपणापासून आपल्याला आपले पॅरेंट्सने जे माइंडसेट प्रोग्रामिंग केलेली आहे, की नाही पैसा जपूनच खर्च करा, पैसा कमवणं खूप अवघड आहे, पैसा मिळवणं सोपं नाहीये किंवा योग्य ठिकाणीच पैसा खर्च केला पाहिजे. म्हणजे काय, की त्यांनी गरिबीत दिवस काढले म्हणून पॅरेंट्सनी काढले म्हणून आपण काढा. कुठला नियम आहे हा? अजिबात नियम नाहीये. तुम्ही तुमचे नियम मोडायचे आहेत. त्यासाठी माइंडसेट चेंज करायचा असतो. एनर्जी जी आहे, मनी ही एनर्जी आहे. त्याला काहीतरी फ्रिक्वेन्सी आहे. करन्सी किंवा नोट्स नाहीयेत त्या फक्त. हं, हं, हं. ती लक्ष्मी आहे. आपण त्याला पूजतो. परंतु त्याचा आदर करत नाही. पैसा चांगला नाहीये. पैशामुळे नाती खराब झालेली आहेत. बरोबर. पैसा कमवणं सोपं नाहीये हं, आणि हं. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनी 2 नंबरची कामं केली. हं, हं, हं. एकंदर काय, की जे तुम्हाला हवंय, जी सगळ्यात मोठी ऊर्जा आहे विश्वाची, आपल्याला कोणी कपभर चहा सुद्धा पाजणार नाही जर तुम्ही पैसे दिले नाहीत. हं. मग कुठली एनर्जी मोठी झाली? पैसा की इतर गोष्टी? सगळ्यात मोठा पैसाच आहे. परंतु पैशाला वाईट म्हणून आपण पैसा आकर्षित करू शकत नाही. हो, तुम्हाला गोष्टी कराव्या लागतील, काही गोष्टी शिकाव्या लागतील, हं, हं, माइंड हं. प्रोग्राम करावा लागणार आहे.